नमस्कार मित्रांनो, मराठी टेक अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. चला हवा येऊ द्या. फेम अरविंद जगताप यांच्या ती सध्या काय करते या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. बघा, ती सध्या काय करते हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला तुमची ती नक्कीच आठवेल. हे पत्र कुणाला लिहितोय माहीत नाही, तरी लिहिणार आहे. सगळीच पत्र पोस्टाच्या पेटीत टाकण्यासाठी नसतात. काही पत्र लिहून सुद्धा आपल्या भाषेत जपून ठेवायचे असतात. दडवून ठेवलेल्या नोटा एका रात्रीत कागदाच्या तुकड्यासारख्या होऊन जातात, पण तिच्याबद्दल लिहिलेला कागदाचा तुकडा सुद्धा नेहमीच लाख मोलाचा असतो. गुलजाराच्या ओळी आहेत ना, लिखते रहे तुम्हें रोज ही मगर ख्वाहिशों के खत कभी भेजे ही नाही. तिला कधीच मनातलं काही सांगू शकलो नाही. कधी वाटायचं कविता लिहावी एखादी तिच्यावर, पण सुचली नाही एकदाही. कदाचित काळजात खूप टोचत असावं, ते सहजासहजी सुचतही नसावं. ती दारात ओठ्यावर आरसा ठेवून वेणी घालायची, रिबीनची गाठ मारायची. तेव्हा आपण रिबीन असतो तर असं वाटून जायचं. ती हलकेच टाकून द्यायची केसांचा गुत्ता. त्या गुत्त्यात उडणाऱ्या गुत्त्यांचा पाठलाग करावा असं वाटायचं. एवढे तिचे केस सुंदर होते. तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. शाळेत सुद्धा गुरुजींनी प्रश्न विचारला की काजवे चमकावेत तसे तिचे डोळे चमकायचे. चुटुकसरशी फळ्यावर गणित सोडवायची. ती गणित सोडवण्याच्या निमित्ताने समोर उभी राहील म्हणून सुद्धा बऱ्याचदा आम्ही गुरुजींना मला उत्तर येत नाही असं सांगायचो. ती हुशार होती, पण बाकीच्या हुशार मुलींसारखी नव्हती. शाळेत असताना हुशार मुली नाकतोड्यासारख्या वाटायच्या, पण ती प्रेमळ होती. एकदा शाळेत जात असताना वाटेत तिला झाडाच्या चिंचा दिल्या होत्या, तर शाळेतून परत येताना तिने भूगोलाची वही दिली. रात्रभर ती वही धरून बसलो होतो समोर. एवढं सुंदर अक्षर होतं की 100 वेळा तरी वाचून काढली भूगोलाची वही. त्या वर्षी गुरुजीला सुद्धा भूगोल शिकवू शकलो असतो, एवढा पाठ झाला होता. एकदा गहू निवडताना एक खडाच तोंडात टाकला होता तिने, आणि नेमकं मी बघितलं. काय लाजली होती. तिचं हे सिक्रेट मी आजपर्यंत जपून ठेवलं होतं. उन्हाळ्यात वावटळ आली आणि तिच्या दारातले वाळत घातलेले पापड उडून गेले, तेव्हा आम्ही दोघं मागं पळालो होतो पापडाच्या. कसलं भारी वाटलं होतं. गोल गोल फिरत जाणारी वावटळ, डोळ्यात जाणारा पालापाचोळा आणि बेफान होऊन धावणारे आम्ही दोघं. दम लागल्यावर थांबलो तेव्हा तिचे केस पार विस्कटून गेले होते. लिंबाचं पिवळं झालेलं पान तिच्या गालाला चिटकून बसलं होतं. आमच्या गोष्टीतलं तेवढंच एक पान आता शिल्लक आहे, तेही माझ्याजवळ आहे. तशा फार भेटी झाल्या नाही. घराजवळच राहायची म्हणून दिसायची फक्त. कधी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन जाताना, कधी दळणाचा डबा नेताना. एकदा लाईट गेली होती तिच्या घरची. बल्ब बदलायला मला बोलवून घेतलं. मी बल्ब लावला आणि तिच्याकडे बघितलं. किती घाबरली होती. काळजी वाटत होती तिला. तिला मी बावळट वाटत होतो म्हणून का तिला मी आवडत होतो म्हणून ते काही कळलं नाही. आणि तिला काही विचारायची सोयच नव्हती. माझ्यासारख्या 50% मिळवणारा मुलगा तिच्यासारख्या 90% मिळवणाऱ्या मुलीला काय विचारणार. फार फार तर गणितातील शंका विचारू शकतो असं वाटायचं मला. आणि तिच्या मनात माझ्याबद्दल काहीच येत नसणार याची खात्री होती. कारण दिवसभर काम असायची घरात ते सारखी तिला. त्यात 9वीचं वर्ष, पुढच्या वर्षी 10वी. सारखी पुस्तकात डोकं खुपसून बसायची. तिला ओठ्यावर अभ्यास करताना बघून आई सारखं म्हणायची, तिच्याकडे बघ जरा. आता आईला काय माहीत मी तिच्याकडेच बघतो सारखं. तिला कोणी विचारलं की ती सांगायची मला डॉक्टर व्हायचं आहे. आणि आमच्या गुरुजींना पण वाटायचं की ती नक्की डॉक्टर होणार. तिचा बाप पण म्हणायचा माझी लेक डॉक्टर होऊन आली की बँड लावून मिरवणूक काढेन. मला वाटायचं डॉक्टर झाली तर आपलं कसं होणार. पुढे पुढे तिचं हुशार असणं एवढं मनावर बिंबवलं गेलं की प्रेम वाटण्यापेक्षा आदरच वाटत गेला. आपल्या वर्गातील सगळ्यात हुशार मुलगी एवढंच डोक्यात राहिलं. गुंड मुलगा आणि हुशार मुलगी यांच्या कोणी नादी लागत नाही तसं काहीच. असो, दरवर्षीप्रमाणे ऊस तोडणीचा हंगाम आला. यावर्षी पण तिचे आईवडील ऊस तोडायला जाणार. आजी आणि तीच असायचे घरी. नेमकं त्या वर्षी आजी वारली तिची. 9वीतील पोरगी एकटी कशी सोडून जायचं आणि परक्या गावात तरी कसं न्यायचं. तिथं आधीच 12 गावचे लोक. काय करायचं. अचानक एक दिवस बँडचा आवाज यायला लागला तिच्याच दारात. 9वीतच लग्न झालं तिचं. तिला 10वीची परीक्षा द्यायची होती, पण
नवरदेव 10वी नापास होता म्हणून घरचे नाही म्हणाले. तिला शेवटचं बघितलं ते हळदीत. शाळेच्या फ्रॉकमध्ये पाहायचो, साडीत बघून हैराण झालो. खूप दूरची कुणीतरी वाटली, ओळख नसलेली. नंतर कधी एखाद्या डॉक्टरकडे गेलो की आठवतं तिला पण डॉक्टर व्हायचं होतं. आता 2 लेकरं घेऊन फिरते का कोणाच्या शेतात काम करते. कधी वावटळ आली की प्रश्न पडतो, ती सध्या काय करते. धन्यवाद.